नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील महत्त्वाचे निमाणी बस स्थानक सध्या समस्यांच्या विळख्यात सापडले असून बस स्थानकाच्या आतमध्येच मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवाशांसह बस चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। याच खड्ड्यांमधून एसटी बसेसची दररोज ये-जा सुरू असल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। निमाणी बस स्थानकातून दररोज शेकडो बसेस विविध मार्गांवर धावतात, मात्र बस स्थानकाच्या आतच रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले। त्यामुळे बस चालकांना खड्डे चुकवत बस चालवावी लागत असून प्रवाशांनाही बसमध्ये चढताना उतरताना मोठी कसरत करावी लागत आहे। विशेष म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासूनच निमाणी बस स्थानकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होताना दिसून येत आहे। बसेसची सतत ये-जा, प्रवाशांची गर्दी आणि त्यातच खड्ड्यांमुळे मंदावणारी वाहतूक यामुळे बस स्थानकावरील वाहतुकीचा पुरता बजावारा उडत आहे। बस स्थानकाच्या आत असलेल्या या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार, पादचारी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आलाय। पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यास त्यांची खोली लक्षात न आल्याने अपघाताचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे। शहरातील महत्त्वाच्या बस स्थानकातच जर अशी दुरवस्था असेल तर प्रशासनाच्या सुरक्षतेची जबाबदारी नेमकी कोणाची, असा संतप्त सवाल नागरिक आणि प्रवाशांकडून उपस्थित केला जातोय। निमाणी बस स्थानकातून दररोज मोठ्या प्रमाणावर एसटी बसेसची ये-जा होत असताना प्रशासनाला हे खड्डे दिसत नाहीत का, असा प्रश्नही उपस्थित होतोय। संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून बस स्थानकातील खड्डे बुजवावे, त्या रस्त्याची दुरुस्ती करावी आणि वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।